हा चित्रपट डॅनी ग्रीन नावाच्या एका आयरिश गुंडाच्या जीवनावर आधारित आहे, म्हणजेच ही डॅनीची खरी गोष्ट आहे। सो जास्त वेळ न घेता सरळ चित्रपटाची कथा सुरू करूयात। तर या चित्रपटाच्या सुरुवातीला आपण डॅनीला पाहतो, जो की एक गँगस्टर आहे आणि हा जेव्हा त्याची गाडी चालवत असतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की त्याच्या गाडीत बॉम्ब आहे। त्यामुळे तो कारमध्ये बॉम्बचा स्फोट होण्यापूर्वीच कारमधून उडी मारतो आणि या स्फोटामधून वाचतो। आता इथून सीन पास्टमध्ये जातो। तर हे साल आहे 1955 आणि आपण अमेरिकेत क्लेव्हलंड शहरात डॅनी ग्रीनला पाहतो। डॅनी हा एक अनाथ मुलगा असतो, ज्याचा त्याच्या आईवडिलांच्या निधनानंतर त्याच्या आजी आजोबांनी सांभाळ केलेला असतो। लहानपणापासूनच डॅनीचा अभ्यासात काही इंटरेस्ट नसतो, त्यामुळे तो नेहमी शाळेतून पळून जाऊन जुगार खेळतो आणि काही पैशांसाठी लोकांच्या गाड्या साफ करत असतो। तसेच डॅनी आयरिश असल्यामुळे बहुतांश मुलं त्याला त्रासच देत असतात, पण भांडणं करून आणि मार खाऊन डॅनी आता दगडासारखा ढीठ झालेला असतो। आणि साल 1960 मध्ये डॅनीचं जास्त शिक्षण न झाल्यामुळे तो त्याच्या बालपणाच्या मित्रांसोबत म्हणजेच बिली वार्ड सोबत क्लेव्हलंडच्या एका बंदरावर कामगार म्हणून काम करायला लागतो, जिथे पाण्याच्या जहाजातून आलेले कंटेनर रिकामे करत असतात। आता एके दिवशी त्या बंदराला सांभाळणारा जो युनियन लीडर असतो तो डॅनी सोबतच सर्व कामगारांशी खूप वाईट वागणूक करतो। तसेच त्यांनी केलेल्या कामाचे तो खूप कमी पैसे यांना देतो। आणि यानंतर दाखवतात की डॅनी आर्ट आणि बिली सोबत एका बारमध्ये जातो, जिथे हे नेहमीच जात असतात। आता इथे जी जॉन नावाची वेट्रेस असते ती डॅनीमध्ये इंटरेस्ट दाखवायला लागते आणि लवकरच यांचा अफेअर सुरू होतं। त्याचबरोबर इथे आर्ट डॅनीकडे मदत मागतो आणि तो डॅनीला म्हणतो की त्याने जुगार खेळण्यासाठी काही गँगस्टर्स कडून पैसे घेतले होते, पण तो आता त्या पैशांना हरून बसला आहे आणि ते लोक याला मारण्यासाठी शोधत आहेत। आता डॅनी आर्ट सोबत त्या गँगस्टरच्या अड्ड्यावर जातो आणि तिथे याला जॉन नार्डी नावाचा गँगचा लीडर भेटतो, जो की खूप डेंजर माणूस असतो आणि याचं गुन्हेगारी क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव असतं। असो, इथे डॅनी जॉनला म्हणतो की माझा मित्र आर्ट त्याची उधारी परत देऊ शकत नाही, त्यामुळे त्याच्या जागी मीच तुला काही दिवसात त्याची सर्व उधारी परत करेल, पण प्लीज तू तुझ्या माणसांना सांग की मी पैसे देईपर्यंत आर्टला काही करू नका। आता यासाठी जॉन राजी होतो आणि डॅनी तिथून निघून येतो, पण बाहेर आल्या डॅनी आर्टला कानाखाली मारतो आणि त्याला म्हणतो की हे लोक खूप खतरनाक आहेत, मला वचन दे की इथून पुढे तू कधीच जुगार खेळणार नाहीस। सोबतच आर्ट देखील वचन देतो की तो आजपासून कधीही जुगार खेळणार नाही। आता जॉनचं कर्ज फेडण्यासाठी डॅनी जिथे काम करत असतो तिथल्या शिपिंग कंटेनर मधून तो रात्रीच्या वेळी जॉन व त्याच्या गँगच्या लोकांसाठी सामान चोरी करायला लागतो आणि लवकरच तो या चोरीच्या पैशातून आर्टचं सर्व कर्ज फेडून टाकतो। तसेच यातून तो स्वतःसाठी देखील काही पैसे कमवतो। पण या चोरीची खबर जेव्हा डॉकच्या युनियन लीडरला लागते तेव्हा तो डॅनीकडे या चोरीतून आलेल्या पैशामध्ये हिस्सा मागतो। सोबतच तो डॅनीला धमकी देतो की जर त्याने पैसे नाही दिले तर तो पोलिसांना डॅनीची सर्व खबर देईल। आता हे प्रकरण जास्त वाढायला नको, त्यामुळे डॅनी पैसे देण्यासाठी तयार होतो। पण संध्याकाळी युनियन लीडरचा बॉडीगार्ड जेव्हा डॅनीकडे पैसे घेण्यासाठी जातो तेव्हा पैसे घेऊन सुद्धा तो बॉडीगार्ड डॅनीला मारण्यासाठी गन बाहेर काढतो, ज्यामुळे डॅनी त्याला हँड टू हँड फाईट करण्याचे चॅलेंज देतो। तसेच त्या बॉडीगार्डने हे चॅलेंज स्वीकारल्यानंतर यांच्यात चांगलीच फाईट होते, ज्यात डॅनी त्या बॉडीगार्डला खूप मारतो आणि पुढे तो त्याच्याकडील गन व पैसे काढून घेतो। त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी डॅनी त्या युनियन लीडरच्या ऑफिसमध्ये जातो आणि त्याच्या खुर्चीवर जाऊन बसतो। तसेच तो युनियन लीडर जेव्हा ऑफिसमध्ये येतो तेव्हा डॅनी त्याला झापड लावून ऑफिसमधून बाहेर काढतो। सोबतच त्याच्या विरुद्ध पोर्टच्या नव्या युनियन लीडरच्या इलेक्शनसाठी स्वतःचं नाव देतो। आता पोर्टच्या सर्व कामगारांना डॅनीवर विश्वास असतो, त्यामुळे डॅनी हे इलेक्शन जिंकतो आणि डॅनी या पोर्टचा नवीन युनियन लीडर बनतो। आता यामुळे डॅनीचा सर्व पोर्टवरती कंट्रोल असतो, त्यामुळे तो कामगारांचे कामाचे तास कमी करतो आणि सोबतच त्यांचा पगार देखील वाढवतो। त्याचबरोबर डॅनी आता ओपनली जॉन व त्याच्या गँगच्या लोकांना डॉकवर आलेल्या कंटेनरमधून महागड्या वस्तू चोरी करून विकायला लागतो आणि लवकरच तो खूप सारे पैसे कमवतो। तसेच पुढे तो जॉन सोबत लग्न करतो व नवीन घरामध्ये शिफ्ट होतो। आता यानंतर दाखवतात की डॅनी पोर्टचं सर्व काम बिली वार्डच्या हाती सोपवतो आणि जॉन सोबत स्मगलिंगचे नवीन रस्ते शोधायला लागतो। तसेच तो या प्रोसेसमध्ये खूप पैसे कमवतो। आता डॅनीला इतके लवकर श्रीमंत होताना व पार्टीमध्ये पैसे उडवताना यांच्या शहरातील एक पोलिसवाला जॉन नोटीस करतो। सोबतच एका न्यूजपेपरचा रिपोर्टर देखील डॅनीच्या स्मगलिंग व चोरीच्या बिझनेसला बातम्यांमध्ये एक्सपोज करून टाकतो, ज्यामुळे ही बातमी पेपरमध्ये छापून येताच डॅनीकडून युनियनची लीडरशिप काढून घेतात आणि त्याला करप्शनच्या गुन्ह्यात अरेस्ट केलं जातं। आता डॅनीच्या विरोधात पोलिसांकडे खूप सारे पुरावे असतात, त्यामुळे डॅनी पोलिसांचा खबरी बनतो, ज्याच्या बदल्यात पोलिसवाले त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व चार्जेस काढून टाकतात आणि डॅनीला कोणतीही मोठी शिक्षा होत नाही व तो लवकरच बाहेर येतो। तसेच तो पोलिसवाला ज्याचं नाव जो होतं तो डॅनी सुटल्यामुळे खूप चकित होतो। आता बाहेर आल्यावर डॅनी त्याच्या बायको मुलांसोबत एका छोट्याशा घरात शिफ्ट होतो, कारण आता त्याच्याकडे कोणतेही काम व पैसे नसतात। त्याचबरोबर यानंतर डॅनी जॉन नार्डीला फोन करतो व त्याच्याकडे काम मागतो, ज्यामुळे जॉन डॅनीला कित्येक कसिनो व रेस्टॉरंटच्या मालकाला म्हणजे शॉन्डरला भेटवतो। आता शॉन्डर बद्दल सांगायचं तर श्रीमंत घरातील लोकांना जुगारीचे पैसे उधार देणं हा त्याचा साईड बिझनेस असतो। पुढे डॅनी जेव्हा शॉन्डरला भेटतो तेव्हा डॅनीचा बेधडक स्वभाव
व त्याची तब्येत पाहून शॉन्डर डॅनीला त्याच्या पैशाची रिकव्हरीचं काम देतो. तसेच लवकरच डॅनी आर्ट व बिलीसोबत शॉन्डरसाठी लोकांना मारतो व शॉन्डरचे पैसे रिकव्हर करून देतो. आता याच काळात डॅनीची माईक सोबत ओळख होते, जो की एक कचरा गाडी चालवत असतो. तसेच डॅनी व माईक खूप चांगले मित्र बनतात. त्याचबरोबर एके दिवशी डॅनी जेव्हा माईक, आर्ट व बिली यांच्यासोबत घराच्या गार्डनमध्ये पार्टी करत असतो, तेव्हा यांच्या शेजारी असलेले एका बायकर गँगचे लोक खूप कालवा करायला लागतात. त्यामुळे डॅनी त्या बायकर्स गँगकडे जातो व त्यांना नम्रपणे म्युझिक व गोंधळ कमी करायला सांगतो. पण उलट त्या बायकर्सचा लीडर डॅनीला गन दाखवतो आणि त्याच्या बायकोविषयी वाईट गोष्टी बोलायला लागतो. ज्यामुळे डॅनी परत येऊन काही हत्यारं जमा करतो व त्याच्या मित्रांसोबत पुन्हा त्या बायकर्स गँगकडे जातो, जिथे तो गँगस्टर डॅनीला बिना हत्याराचा लढण्यासाठी चॅलेंज देतो. जे चॅलेंज डॅनी स्वीकारतो आणि इथे डॅनी व त्या बायकर्स गँगच्या लीडरमध्ये मारामारी सुरू होते, ज्यात डॅनी त्या लीडरला खूप मारतो. तसेच डॅनीच्या एरियातील सर्व लोक त्याला असं करताना पाहतात, ज्यामुळे डॅनीची अशी इमेज खूप प्रसिद्ध होते की तो बेधडक आहे व कोणालाही घाबरत नाही. त्याचबरोबर या घटनेनंतर बायकर्स गँग कधीच त्यांच्या एरियात दिसत नाही. आता पुढे जॉन नार्डीचा बॉस जॅक एक दिवस डॅनीला भेटायला बोलवतो. जॅक हा इटालियन माफियाचा गँग लीडर असतो आणि त्याने जॉनच्या तोंडून डॅनीचं खूप कौतुक ऐकलेलं असतं. त्यामुळे जॅक डॅनीला शहरातील सर्व कचरा गाड्यांच्या मालकांना एक युनियन जॉईन करायचं काम देतो, कारण कचऱ्याच्या व्यवसायात खूप पैसा असतो. पण ट्रक चालक कोणतेही युनियन जॉईन करायला नकार देत असतात, ज्यामुळे डॅनी त्याच्या माणसांना सोबत घेतो व सर्व ट्रक ड्रायव्हर्सला घाबरवायला लागतो. त्याचबरोबर डॅनी खूप साऱ्या ट्रक ड्रायव्हर्सला मारतो व धमकी देऊन जबरदस्तीने त्यांना जॅकचं युनियन जॉईन करायला सांगतो. पण त्याचा मित्र माईक देखील कचरा गाडीचा ड्रायव्हर असतो आणि तो मात्र डॅनीला जॅकचं युनियन जॉईन करण्यास नकार देतो, कारण युनियन त्यांना कधीच हवे तसे पैसे देत नाही. आता यामुळे पुढे डॅनी जॅक व जॉनला सांगतो की माईक त्याचा मित्र आहे आणि तो 4 मुलांचा वडील आहे, त्यामुळे तो माईक सोबत जबरदस्ती नाही करू शकत. आता यावर जॅक म्हणतो की जर का आपण माईकला युनियन जॉईन करायला नाही लावली तर बाकीचे ट्रक ड्रायव्हर देखील युनियनच्या विरोधात उभे राहतील. तसेच जॉन देखील डॅनीला पर्सनली भेटून माईकला धमकवायला लावतो, कारण यांचा सर्व बिझनेस भीतीवरच चालतो. आता इथेच डॅनीच्या पोलिसांच्या कॉन्टॅक्टमुळे डॅनीला माहित होतं की आर्टने पुन्हा जुगार खेळायला सुरू केला आहे आणि पैशांसाठी तो आता पोलिसांचा खबरी बनला आहे. त्यामुळे तो आता लवकरच डॅनी व त्याच्या साथीदारांच्या बेकायदेशीर कामांबद्दल पोलिसांना सांगू शकतो. आता यामुळे डॅनी बिलीसोबत आर्टला मारण्याचा प्लॅन बनवतो. तसेच हा प्लॅन असा असतो की डॅनी व त्याची गँग माईकला उडवण्यासाठी बॉम्ब बनवणार आणि तो बॉम्ब माईकच्या कारखाली लावण्यासाठी हे आर्टला पाठवणार. पण पुढे आपण पाहतो की आर्ट जेव्हा माईकच्या कारखाली बॉम्ब लावायला जातो तेव्हा डॅनी रिमोटचं बटन दाबून त्या बॉम्बचा स्फोट करून टाकतो, ज्यामध्ये आर्ट मारला जातो. त्याचबरोबर स्फोट होताच डॅनी व त्याची गँग इथून निघून जातात आणि माईकला वाटतं की डॅनी त्यालाच मारायला आला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी डॅनी पेपरमध्ये बॉम्बस्फोटाची बातमी वाचतो आणि आर्टला आठवून खूप दुःखी होतो, कारण तो डॅनीचा बालपणीचा मित्र होता. आता यानंतर डॅनी रोजप्रमाणे बागेत व्यायाम करायला जातो, जिथे माईक त्याच्या कारमधून येतो आणि डॅनीची बाजू माहिती न करता तो त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. तसेच माईक आपल्याला गोळ्या मारत आहे हे पाहून डॅनी माईकवर गोळी झाडून त्याला मारून टाकतो. आता यामुळे डॅनीला पोलीस पकडून नेतात. पण डॅनी व माईक सोबत आलेला त्याच्या कारचा ड्रायव्हर पोलिसांना सांगतात की माईक डॅनीला मारण्यासाठी आला होता आणि डॅनीने स्वतःला वाचवण्यासाठी माईकवर गोळी झाडली. जे ऐकल्यावर पोलीस डॅनीला सोडून देतात. त्याचबरोबर डॅनी जेव्हा घरी येतो तेव्हा त्याची बायको मुलांना सोबत घेऊन डॅनीला सोडून जाते, कारण डॅनी सारखं चुकीचं काम करतो, ज्यामुळे त्याला पोलीस नेहमी पकडून नेतात आणि डॅनीचं नाव नेहमीच बातम्यांमध्ये चर्चेत असतं. त्याचबरोबर इथून गोष्ट 4 वर्षाने पुढे शिफ्ट होते, जिथे आपण पाहतो की डॅनीने त्याची गँग आता खूप मोठी केली आहे व डॅनी सध्या क्लिव्हलँड माफियातील एक महत्त्वाचा मेंबर बनला आहे, ज्याला शहरातील सर्व घाबरतात आणि या 4 वर्षात लोकांनी त्याला आयरिशमन नावाचं टोपण नाव देखील दिलेलं आहे. सोबतच डॅनी आता वयस्कर व गरीब लोकांना मदत करायला लागतो आणि चर्चपासून ते पोलीस स्टेशनपर्यंत प्रत्येक ख्रिसमसला गिफ्ट वाटायला लागतो, ज्यामुळे त्याला खूप चांगली प्रसिद्धी मिळते. आता डॅनीचा शहरात एक सुपरमार्केट लॉन्च सुरू करण्याचा प्लॅन असतो आणि त्याच्याच बांधकामासाठी तो शॉन्डरला मदत मागतो. तसेच शॉन्डर इटालियन माफियाच्या 5 गुन्हेगारी फॅमिलीतील एक गॅम्बिनो फॅमिलीकडून डॅनीला $70,000 व्याजाने घेऊन देतो. पण शॉन्डरचा जो माणूस न्यूयॉर्कमधून पैसे घेऊन येत असतो तो एका ड्रग डीलमध्ये अरेस्ट होतो आणि त्याच्याकडे असलेले सर्व पैसे पोलीस जप्त करून घेतात. सोबतच इकडे डॅनीची एका मुलीसोबत ओळख होते, जी की त्याच्यापेक्षा खूप तरुण असते आणि लवकरच ही मुलगी त्याची प्रेयसी बनते. सोबतच पुढे दाखवतात की शॉन्डर डॅनीला भेटून सांगतो की त्याच्यापर्यंत पोहोचणारे सर्व पैसे पोलिसांनी पकडलेले आहेत आणि लवकरच डॅनीने ते पैसे हप्त्याने फेडण्याचा विचार करायला हवा. जे ऐकल्यावर डॅनी भडकतो आणि शॉन्डरला म्हणतो की जर ते पैसे माझ्यापर्यंत पोहोचलेच नाहीत तर मी ते पैसे गॅम्बिनो फॅमिलीला परत का करू. सोबतच तो शॉन्डरला त्याचा दोषी ठरवतो, ज्यामुळे डॅनी व शॉन्डरचं भांडण होतं. आता शॉन्डरला आजपर्यंत क्लिव्हलँडमध्ये अशा भाषेत कोणीच बोललेलं नसतं, त्यामुळे तो या गोष्टीचा मनामध्ये राग धरतो आणि पुढे डॅनीला मारण्यासाठी एका माणसाला $10,000 ची सुपारी देतो. तसेच पुढे जॉन डॅनीला भेटायला बोलवतो आणि त्याला सांगतो
की शॉन्डरने त्याला मारण्यासाठी त्याच्या नावाची सुपारी दिली आहे. पण डॅनीचा या गोष्टीवर विश्वासच बसत नाही आणि जेव्हा तो त्याच्या कारने घरी जायला निघतो तेव्हा त्याला त्याच्या गाडीत काहीतरी खराबी असल्याचं जाणवतं, ज्यामुळे तो वेळेतच गाडीतून उडी मारतो आणि या ब्लास्टमधून वाचतो, कारण शॉन्डरने त्याच्या गाडीत बॉम्ब लावलेला असतो. तसेच हा सीन तोच आहे जो की आपण चित्रपटाच्या सुरुवातीला पाहिला होता. असो, आता इकडे जोला जेव्हा माहित होतं की डॅनीवर जीवघेणा हल्ला झाला आहे तेव्हा तो डॅनीला पोलिसांचं प्रोटेक्शन देतो. पण डॅनी काहीच दिवसात त्या पोलिसांच्या नजरेतून वाचून निघून जातो आणि तो व त्याची गँग पुढे शॉन्डरच्या गाडीमध्ये बॉम्ब लावतात. तसेच पुढे शॉन्डर डॅनीला पाहत असताना बॉम्बच्या स्फोटामध्ये मारला जातो. आता एकाच आठवड्यात 2 कार स्फोटाच्या बातम्यांमुळे क्लिव्हलँड शहर देशातील मीडियाच्या नजरेत येतं आणि प्रत्येक न्यूज चॅनल व पेपरमध्ये क्लिव्हलँड शहरातील मीडियाबद्दल चर्चा व्हायला लागते. यानंतर दाखवतात की जॉन कैलिस नावाचा एक मोठा इटालियन गँगस्टर असतो. तो काही कारणाने मरतो, त्यामुळे जॅकला क्लिव्हलँडचा नवीन गँग लीडर बनवलं जातं. तसेच पुढे जॅक लीडर बनताच तो शहरातील गँगच्या सर्व प्रॉफिटवर 30% टॅक्स लावतो आणि जेव्हा या टॅक्सबद्दल डॅनीला माहित होतं तेव्हा तो जॅकला त्याच्या प्रॉफिटमधील 1ही रुपया देण्यास नकार देतो. सोबतच डॅनी जॅकची गँग व न्यूयॉर्कमध्ये बसलेल्या सर्व इटालियन गँग लीडरची थट्टा उडवतो आणि त्यांना म्हणतो की तो कोणालाही घाबरत नाही. आता या अपमानाचा बदला घेण्यासाठी जॅक त्याच्या माणसांना सांगून डॅनीच्या घरावर हल्ला करायला लावतो. पण बिलीला एका इटालियनकडून आधीच माहिती मिळते की ते आयरिशमनला मारणार आहेत, ज्यामुळे बिली डॅनीला वेळेवर फोन करतो. तसेच डॅनी देखील इटालियन्सला त्याच्या घरात डायनामाइट फेकताना पाहतो, ज्यामुळे एका खूप मोठ्या ब्लास्टनंतर देखील डॅनी व त्याची प्रेस या हल्ल्यातून बचावतात. तसेच या हल्ल्यात डॅनी वाचल्यामुळे जॅक त्याच्या माणसांवर खूप खवतो आणि तो आणखी एका किलरला हायर करतो, जो की डॅनी जेव्हा एकटा व्यायाम करत असतो तेव्हा त्याच्यावर हल्ला करतो. पण डॅनीने त्याला आधीच पाहिलेलं असतं, त्यामुळे डॅनी त्या किलरवर गोळ्या झाडून त्याला इथून पळवून लावतो. सोबतच वारंवार बॉम्बच्या हल्ल्यात व गोळ्यांच्या फायरिंगमध्ये वाचल्यामुळे डॅनीचं नाव आणखीनच चर्चेत येतं आणि मीडियावाले देखील डॅनीमध्ये इंटरेस्ट दाखवायला लागतात, ज्यामुळे मीडियावाले जेव्हा डॅनीचा इंटरव्ह्यू घेतात तेव्हा डॅनी त्यात म्हणतो की या सर्व घटनांच्या मागे इटालियन माफियाचा हात आहे, पण आयरिश देव मला वाचवत आहेत, त्यामुळे ते मला कधीच मारू शकणार नाहीत. तसेच इकडे जॉन देखील जॅकच्या नवीन लिडरशिपमुळे वैतागलेला असतो, त्यामुळे तो इटालियन माफियाला सोडून डॅनीसोबत हात मिळवतो आणि हे दोघे मिळून पुढे त्या सर्व गँगस्टरचा एक ग्रुप बनवतात ज्यांची जॅक व इटालियन माफियाला टॅक्स द्यायची इच्छा नसते आणि या प्रकारे क्लिव्हलँड शहरात आयरिश माफियाची सुरुवात होते. सोबतच डॅनी व जॅक मिळून इटालियन माफियासोबत युद्ध सुरू करतात आणि हे लोक इटालियन माफियांच्या मोठ्या मेंबर्स व त्यांच्या गाड्यांना बॉम्बने उडवायला सुरुवात करतात. त्याचबरोबर हे त्यांचे बार्स, त्यांचे ऑफिस आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या पोलिसांना देखील उडवून टाकतात, ज्यामुळे इटालियन माफियाच्या मेंबर्सचं क्लिव्हलँडमध्ये जगणं अवघड होतं. तसेच 1976च्या त्या वर्षीच्या सर्व क्लिव्हलँडमध्ये एकूण 46 बॉम्बचे स्फोट होतात, ज्यामुळे मीडियाच्या माध्यमातून या गँगवॉरबद्दल सर्व देश चर्चा करायला लागतो. सोबतच आता जॅक न्यूयॉर्कला पळून जातो आणि तिथल्या इटालियन क्राईम फॅमिलीकडे आयरिशमनला मारण्यासाठी मदत मागतो. यातच जनोवेजी क्राईम फॅमिलीचा बॉस टोनी सलेर्नो जॅकला म्हणतो की तुझ्यामुळे इटालियन क्राईम फॅमिलीवर लोक हसायला लागले आहेत, कारण तुम्ही फक्त एका माणसाला मारू शकले नाहीत. तसेच तो त्याच्या काही खास माणसांच्या मदतीने एका खतरनाक गुंडाला हायर करतो, ज्याचं नाव रे असतं. आता रे क्लिव्हलँडला येतो आणि तिथे तो नोटीस करतो की डॅनीने सर्व गँग्सला एकत्र केलं आहे, त्यामुळे सर्वात आधी तो त्याची ताकद कमी करण्यासाठी एका कारच्या बॉम्ब स्फोटात जॉनला उडवून टाकतो आणि जॉन ठीक डॅनीच्या डोळ्यासमोर जीव सोडून देतो. पुढे इटालियन बिलीला देखील फसवून बंदरावर घेऊन जातो आणि त्याला सुद्धा कंटेनर सोबत उडवून टाकतो. तसेच त्याच संध्याकाळी तो डॅनीच्या आणखी 2 जवळच्या साथीदारांना मारून टाकतो, ज्यामुळे जो डॅनीच्या घरी येतो आणि त्याला म्हणतो की त्याने आता पोलिसांची सुरक्षा घ्यायला हवी, कारण हा रे नावाचा गुंड खूप खतरनाक आहे आणि तो त्याच्या टार्गेटला मारल्याशिवाय गप्प बसत नाही. पण डॅनी जो आणि पोलिसांची कोणतीही मदत घेण्यास नकार देतो. आता रेला देखील माहित असतं की डॅनी इतक्या सहज मरणार नाही, त्यामुळे तो डॅनीचा पाठलाग करून त्याचा रोजचा रुटीन माहिती करून घेतो. तसेच तो त्याच्या प्रेयसीचा फोन देखील टॅप करतो, जेणेकरून त्याला डॅनीच्या सर्व हालचाली माहिती व्हाव्यात. आणि यातच त्याला माहित होतं की 2 दिवसांनी डॅनी दातांच्या डॉक्टरकडे जाणार आहे. आता डॅनी रोज त्याची गाडी तपासून पाहत असतो की त्याच्या कारमध्ये बॉम्ब तर लावलेला नाही ना, आणि आज सुद्धा तो त्याची कार रोजप्रमाणे तपासूनच घराबाहेर पडतो. तसेच 6 ऑक्टोबर 1977च्या सकाळी डॅनी एका डेंटल क्लिनिकच्या पार्किंगमध्ये येतो आणि त्याची गाडी पार्किंगला लावून तो बिल्डिंगमध्ये जातो. आता डॉक्टरांना भेटून आल्यावर देखील डॅनी कारमध्ये बसण्यापूर्वी त्याची कार पुन्हा तपासून पाहतो. तेव्हाच इथे काही मुले त्याच्याशी गप्पा मारायला लागतात, कारण त्यांनी डॅनीला टीव्हीवर पाहिलेलं असतं. सोबतच ही मुले गेल्यानंतर डॅनीला रे त्याच्या व्हॅनमध्ये जाताना दिसतो, ज्यामुळे डॅनी रेला एक स्माइल देतो, कारण रे अजून त्याच्या कारमध्ये बॉम्ब लावू शकला नाही. पण डॅनी हे नोटीस करत नाही की रेने डॅनीच्या कारच्या बरोबर शेजारील कारमध्ये बॉम्ब लावलेला आहे. त्याचबरोबर रे त्या कारमधील बॉम्बचा स्फोट करण्यासाठी त्याच्याकडील रिमोटचं बटन दाबतो आणि डॅनीच्या समोर उभे असलेल्या कारमध्ये मोठा बॉम्ब स्फोट होतो. आता डॅनी त्या कारच्या शेजारीच उभा असतो, त्यामुळे त्या स्फोटात डॅनी जागेच मारला जातो. सोबतच आपल्याला बातम्यांच्या माध्यमातून दाखवतात
की डॅनीला मारल्यामुळे सर्व क्लिव्हलँड माफियाचे लोक रेला मारण्यासाठी सुपारी देतात आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रे पुढे स्वतःला पोलिसांच्या ताब्यात सोपवतो. तसेच स्वतःला वाचवण्यासाठी तो जॅक टोनी सारख्या मोठ्या इटालियन गँगस्टर्सचं नाव देखील पोलिसांना देतो, ज्यामुळे त्यांना देखील पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या चार्जेसमध्ये अरेस्ट केलं. त्याचबरोबर आयरिशमनमुळे इटालियन माफियाने कधीच क्लिव्हलँडमध्ये पाय नाही टाकले. व शेवटी आपण डॅनी ग्रीनला एका पत्रकारासोबत बोलताना पाहतो, जिथे तो म्हणतो की जोपर्यंत आयरिश देव त्याची रक्षा करत आहेत तोपर्यंत त्याला कोणीच मारू शकत नाही. आणि या सीनसोबत हा चित्रपट इथेच संपतो.